नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत शहापूर तालुक्यामध्ये। शहापूर तालुका ही शिवरायांची गर्भसंस्कार भूमी म्हणून शहापूर तालुक्याची ओळख आहे आणि त्याच अनुषंगानं मुरबाड तालुका, शहापूर तालुका, ठाणे जिल्ह्यातल्या समाजसेविका योगिता शिर्के 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो आणि त्याच दिवशी आपण ताई उपोषण करणार आहे। नक्की हे दोन शाळेचा काय प्रश्न आहे? शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे आर.के. पालवी स्कूल आणि श्री लॉर्ड गणेशा या दोन शाळा ज्या आहेत यांना शासकीय मान्यता नाही। हे शासकीय नियमांचे उल्लंघन करून आणि वरिष्ठांच्या वरदहस्तांनी या शाळा चालू आहेत। याचा पत्रव्यवहार मी शहापूर पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे केला होता, पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही। म्हणून मी ठाणे जिल्हा परिषद जे जिल्हा परिषदचे सीओ आहेत यांच्याकडे सुद्धा पत्रव्यवहार केला। जिल्हा शिक्षणाधिकारी राक्षे साहेब यांच्याकडे सुद्धा पत्रव्यवहार करून कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही। या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांचं अभय ह्या संस्था चालकाला असल्यामुळे संस्था चालक सगळे बेकायदेशीरपणे या शाळा चालवतोय। यापासून विद्यार्थ्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे आणि पालकांवर सुद्धा ही गंभीर स्वरूपाची बाब आहे, पण याची दक्षता कुठल्याही प्रकारे घेतली जात नाही। याचा पत्रव्यवहार मी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सुद्धा पत्राद्वारे कळवले आहे, पण त्यांच्याकडूनही त्या पद्धतीचे कुठल्याही कारवाईचे आदेश येत नाही। जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जेव्हा मी भेट घेतली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण समिती गठीत करतोय, पण आजपर्यंत पत्र देऊन 1 महिना होऊन गेला तरी पण कुठल्याही प्रकारे समिती गठीत केलेली नाही किंवा शाळेच्या संस्था चालकावर कुठल्याही प्रकारे कारवाई केलेली नाही। आणि जर कारवाई येत्या 8 दिवसामध्ये कारवाई झाली नाही तर देशाच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे या कार्यालयासमोर मी उपोषणाला स्वतः योगिता शिर्के बसणार आहे आणि या शाळेची मान्यता रद्द होत नाही तोपर्यंत माझं उपोषण सोडणार नाही। ताई, माझा एक प्रश्न आहे, पटावर आहे पण पाठीवर नाही अशा शाळांची अवस्था आहे। मग दोन शाळेच्या विरोधात असताना मात्र कुठेतरी ह्या संचालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय। हो, नक्कीच या संचालकांना जे जिल्हा शिक्षण अधिकारी राक्षे आहेत यांच्याकडून पाठीशी घातलं जातंय, ते कुठलीही कारवाई करत नाही। त्यामुळे संस्था चालक हा कोणत्याही पत्राला दाद देत नाही किंवा तक्रारीला दाद देत नाही। बिनधास्तपणे जे विना मान्यता प्राप्त जे काम आहे ते चालू आहे। आणि म्हणून समाजसेविका योगिता शिर्के मात्र 15 ऑगस्टच्या दिवशी मात्र आपणाला आंदोलन उपोषणाला बसणार आहे। त्यामुळं संचालक ज्या मंडळींना कोण वाचवतोय, कुठला अधिकारी मदत करतोय हेही पाहणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं वेळोवेळी समाजसेविका योगिता शिर्के यांना अशा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतोय। खऱ्या अर्थानं शहापूर तालुक्यामध्ये ही शिवरायांची गर्भसंस्कार भूमी असताना मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असताना एखाद्या समाजसेविकेला वारंवार अशा प्रकारची आंदोलनं, अशा प्रकारची उपोषणं जर बसवावं लागत असेल तर नक्की चाललंय काय हा प्रश्न उभा राहतो। कॅमेरामॅन शमिका गंद्रेसह रिपोर्टर सागर पाटील, शहापूर।